मित्रांनो, एक्सच्या 20%चे 20% बरोबर 20, तर एक्सची किंमत किती? एक्सच्या किंवा चे असेल तर आपण काय करतो, गुणाकारात चिन्ह देतो. त्यानंतर 20%साठी 20 भागिले 100. चे परत चे आहे 20% म्हणजे 20 भागिले 100 बरोबर आहे 20, तर एक्सची किंमत काढा. आता या ठिकाणी दिलेल्या किमती अंश आणि छेदामध्ये आहेत, त्याला आपण काटाकाटी पद्धतीने करूया. हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा ओके. बे एक बे, बे पंचे 10, बे एक बे, बे पंचे 10. कळालं? या ठिकाणी इथून डाव्या बाजूकडून जर बघितलं तर फक्त अंशामध्ये एक्स मिळतो आणि छेदामध्ये 5 गुणिले 5 म्हणजे 25 इज इक्वल टू हा 20. या ठिकाणी डाव्या बाजूला अंश आणि छेद आहेत, तर उजव्या बाजूला देखील अंश आणि छेद करून घ्यायचा आहे. मग हा केल्यानंतर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करत असतो. एक्स गुणिले 1 म्हणजे एक्स, परत या ठिकाणी 25 गुणिले 20 आहे, एक्स गुणिले